तर घरगुती सिलेंडरचे दर आज पुन्हा 29 रुपयांनी महागलेले आहेत. त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट पाहूयात. पेट्रोल डिझेल सीएनजीच्या दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा 29 रुपयांची वाढ झाली आहे. आधी मार्च महिन्यात घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी, त्यानंतर आता 29 रुपयांनी महागलाय. त्यामुळे गेल्या 3 महिन्यात सिलेंडर 852 वरून 941 वर गेलाय. तर व्यावसायिक सिलेंडरमध्ये मार्च महिन्यात 115 रुपयांची वाढ झाली. एप्रिल महिन्यात 195 ची, तर मे महिन्यात थेट 993 रुपयांची आणि 1 जूनला 43 रुपयांची वाढ झाली. फेब्रुवारी अखेर व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1692 च्या आसपास होती. मात्र गेल्या 3 महिन्यात तीच किंमत 3067 रुपयांवर गेली आहे. पूर्ण बजेट विस्कळतो आणि ठीक आहे, बाकीचं पेमेंट ठीक आहे, पण इकडे बजेट वाढतोय, महागाई वाढते, खूप डिफिकल्ट होत आहे, बाकीचा बजेटही बिघडतोय. आपलं ठीक आहे, आपण मॅनेज करू शकतो, पण जे लोअर क्लास आहे, मिडल क्लास आहे, त्यांना खूप डिफिकल्ट जातं. इथे शिक्षणाचा पण तेवढाच खर्च वाढतोय आणि खाण्याचा पण तेवढाच खर्च वाढतोय. दोन्ही मॅनेज करणं खरंच कठीण आहे. पेट्रोलवर 6-7 रुपये वाढवल्या गेलेले आहे. ठीक आहे, बॅरल वाईज बघाल तर तुम्ही तेवढे वाढले नाही, पण इकडे सामान्य जनतेच्या खिशावर जी कात्री पडलेली आहे ती प्रचंड आहे आणि त्याचा इम्पॅक्ट जो फॅमिलीवर येतो आहे ते ही वरची मंडळी किंवा म्हणा राजकारणी मंडळी यांना सगळं कळतं, पण कळूनसुद्धा जे आहे शेवटी भोगावं लागतं ते. आणि काय चुनावाच्या समोर सगळ्या गोष्टी बजेट बिघडणार आहे तुमचं? हो, ऑब्व्हियसली बजेट बिघडणार आहे, म्हणजे प्रश्नच नाही आहे. प्रचंड बजेट बिघडणार आहे. सरकार नक्की काय करतं हेच कळत नाहीये. मध्यंतरी महागाई, नंतर युद्ध, नंतर परत महागाई, अशा चक्रामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातोय. इंधन दरवाढी विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. अच्छे दिनाचा वायदा कुठे गेला असं म्हणत मोदी सरकारवर यावेळी टीका करण्यात आली. तर रिकाम्या गॅसच्या टाक्या, सायकल आणि हातात थाळी घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेनं दरवाढीचा निषेध केला. इंधन दरवाढ झाली, गॅस माता भगिनी स्वयंपाकघरात गॅस पेटवू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. बाहेर आलं तर डिझेल भरू शकत नाही, पेट्रोल भरू शकत नाही अशा स्थिती आहे. सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढलेले आहे आणि या स्थितीमध्ये हे सरकार डोळे उघडून नुसतं बघतंय, करत काही नाही. हे सरकार तसं पाहायला गेलं, डोळे जरी उघडे असले तरी आंधळं सरकार आहे. हे सरकार जनतेच्या विरोधातलं सरकार आहे. म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या आंदोलनाची हाक दिलेली आणि प्रचंड प्रतिसाद याला मिळतोय. हे बघा, युद्धाचा हा परिणाम सर्वसामान्य माणसाच्या जीवनात झालेला आहे, हे मान्य करावं लागेल. पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले, त्याच्यामुळं इतर वस्तूचे सुद्धा दर वाढले. जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्याच्यामुळं हा सगळा परिणाम जाणवतोय. आणि मला वाटतं युद्धबंदी किंवा युद्ध बंद झालं तरच हे किमती घसरतील. नसता आणखीन जर युद्ध वाढलं तर ह्या किमतीसुद्धा वाढतील, ही शंका प्रत्येक भारतीय नाही तर जगातल्या प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये आहे. म्हणून युद्ध थांबणे हाच ह्याच्यावर पर्याय. नसता ह्या किमतीला थोडं थांबवणं हे आता अवघड जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.